इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण SMS लँग्वेज हा उपघटक पाहणार आहोत। तर याखालील प्रश्न सोडवण्याआधी आपण याविषयीची माहिती पाहूयात। तर SMS म्हणजे काय पहा, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजेच काय, लघु संदेश सेवा। 21व्या शतकात मोबाईलच्या क्रांतीमुळे जग खूप जवळ आले आहे। मोबाईलमधील SMS या सुविधेच्या माध्यमातून शाब्दिक भाषेत संदेश पाठवले जातात। या संदेशामध्ये सांकेतिक भाषा वापरली जाते, त्यामुळे त्या संदेशाचा आकार कमी होत असतो। सांकेतिक भाषेत SMS समजण्यासाठी संदेश पाठवणारा व संदेश स्वीकारणारा या दोघांना सांकेतिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। या उपघटकावरील प्रश्न सोडवताना दिलेला संदेश काळजीपूर्वक वाचन करून त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो। त्यामध्ये वापरलेले अक्षर, अंक यांचा अर्थ समजून घ्यावा लागतो। दिलेल्या अक्षरांचा योग्य लॉंग फॉर्म पर्यायामधून शोधावा लागतो। तर या ठिकाणी पहा, SMS लँग्वेजचे काही शब्द दिलेले आहेत पहा। SMS लँग्वेजमध्ये त्याचं फुल वर्ड्स काय, SMS लँग्वेज काय आणि फुल वर्ड्स पहा। MSG कॅपिटल लिहिलेलं आहे पहा, त्याचं फुल वर्ड मेसेज होणार। इथं पहा ॲट साइन दिलेला आहे आणि ॲट आहे त्याचं। नंतर P स्मॉल आहे, L आणि Z कॅपिटल आहे, तर प्लीज आहे ह्याचं फुल वर्ड्स। B/C तर बिकॉज म्हणतात। R जर असेल तर त्याला ARE आर होतं। U नुसतं U लिहिलेलं आहे आणि YOU। तर या ठिकाणी पहा बरेचसे शब्द दिलेले आहेत SMS लँग्वेजमधले आणि त्याचे फुल वर्ड्स दिलेले आहेत। हे तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। या ठिकाणी पहा इकडं पण आहेत भरपूर। YTB म्हणजे यू आर द बेस्ट, TC म्हणजे काय, टेक केअर, SRY म्हणजे सॉरी, OMG म्हणजे ओ माय गॉड, NP म्हणजे नो प्रॉब्लेम। तर यासारखे बरेचसे शब्द आहेत पहा। तर या शब्दांचं वाचन करा आणि वहीमध्ये लिहून घ्या। यानंतर आपण यावरील काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात। इन SMS लँग्वेज SRY मीन्स पहा, SRY सॉरी, यस आणि SRI। तर SRY मीन्स काय सांगा, सॉरी, SORRY। विच वर्ड इज सुटेबल इन SMS सिस्टीम फॉर थँक्स। तर थँक्ससाठी आपण SMS वर्ड्स कोणता वापरतो म्हणून पहा। तर थँक्ससाठी आपण THNX हा वर्ड वापरतो, पर्याय क्रमांक 3। व्हॉट मेसेज विल यू सेंड इफ यू वॉन्ट टू से वेट। तर वेट म्हणायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही कोणता मेसेज पाठवाल, तर कॅपिटल W आणि 8 अंकामधला अक्षर आणि अंक वापरलेला आहे या ठिकाणी। फाइंड द ऑड वन आउट। कॅपिटल CU म्हणजे CU, PLZ म्हणजे प्लीज, MSG म्हणजे मेसेज, TC म्हणजे तिकीट। तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 जे आहेत ते बरोबर आहेत। तर TC म्हणजे तिकीट होत नाही, तर याचा लॉंग फॉर्म काय होतो सांगा, टेक केअर होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 ऑड वन म्हणजे वेगळा आहे। इन SMS लँग्वेज GN स्टँड्स फॉर गो नाऊ, गुड नाईट, गो ऑन आणि गो नाईट। तर GNचं लॉंग फॉर्म काय आहे सांगा, गुड नाईट। तर SMS मध्ये आपण GN हे गुड नाईटसाठी वापरतो।